नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय मोड आलेल्या हिरव्या मुगांपासून पौष्टिक व चविष्ट नाश्ता। त्यासाठी हिरवे मूग मी 6 तास पाण्यात भिजवलेले, त्यानंतर पाण्यातून काढून चाळणीवर ठेवले। रात्रभरात मुगांना असे छान मोड आले। मोड आलेले मूग भरपूर पौष्टिक असतात। मुगाची भाजी तर आपण नेहमीच बनवून खातो, पण आज आपण ह्याच मुगांपासून झटपट नाश्ता बनवतोय। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया 3-4 हिरव्या मिरच्या। तिखट जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। 7-8 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर हे अर्धा चमचा जिरे व पाव चमचा बडीशोप आणि स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता हे वाटून घेते। ह्याप्रमाणे जरा जाडसर ठेवलंय। आता ह्यात घालूया मोड आलेले मूग। पाणी न घालता मूगसुद्धा मिक्सरला फिरवून घेते। अगदी बारीक पेस्ट न करता जरा रवाळ ठेवायचं। पाणी आधीच घातलं नाही, लागलं तर पुढे घालूच। आपण घेतलेले मोड आलेले मूग साधारण 1.5 वाटी होते, त्यासाठी त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे पाऊण वाटी रवा घालूया आणि त्याच वाटीने पाऊण वाटी दही। पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेते। त्यानंतर एखाद्या भांड्यात काढून जरा फेटून घेते। मूग खूप जाडसर ठेवायचे नाहीत किंवा खूप जास्त बारीक पेस्टही करायची नाही। असं जरा रवाळ ठेवलं की चव छान येते। आणखी यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग आणि चिमूटभर खायचा सोडा। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून तेच पाणी ह्यात थोडंसं घालते। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी ह्यात फक्त कांदा चिरून घातला, पण हे अधिक पौष्टिक होण्यासाठी यात तुम्ही गाजर, सिमला मिरची ह्याचे अगदी बारीक तुकडे करून घातले तरी चालेल, अजून छान लागेल। 2 मिनटं पुन्हा फेटून घेते, म्हणजे आपला नाश्ता छान हलका फुलका होईल। इकडे कमी गॅसवर मी आप्पे पात्र तापायला ठेवले। रवा घातलाय म्हणून हे 5 मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल, पण मी नाश्ता लगेच बनवायला घेते, कारण कांदा वगैरे चिरेपर्यंत थोडासा वेळ गेला, तेवढ्या वेळात रवा फुलतो। लगेचच नाश्ता बनवायला घेऊया। तर आप्पे पात्रात थोडं थोडं तेल घालून घेते। तेल असं पसरवून घेतलं की सगळीकडे व्यवस्थित लागेल। आप्पे पात्र आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं, त्यानंतरच त्यात चमच्याने मिश्रण घालायचं। ह्याप्रमाणे आधी कडेने घालून घेते, नंतर मग मध्ये यायचं, कारण मधले आप्पे लवकर शिजतात। मिश्रण खूप जास्त घट्टही ठेवू नका, नाहीतर आप्पे खाताना कोरडे लागतात। जरा सैलसरच ठेवायचं। गॅसची फ्लेम कमीच आहे। आता झाकण देऊन कमी गॅसवर हे शिजवून घेऊया, साधारण 3 ते 4 मिनटं। 4 मिनटात बघा वरून आप्पे जरा सुकल्यासारखे दिसले की मग पलटी करूया। वरून ब्रशने एकदम थोडंसं तेल लावून घेते। इथे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही लावू शकता। खालची बाजू व्यवस्थित शिजल्यावरच पलटी करायचं, नाहीतर मग पलटी करताना तुटू शकतात। चालत असेल तर वरून थोडाफार तेलाचा ब्रश फिरवू शकता, किंवा आता तेल नाही पण लावलं तरी चालेल। आता वर झाकण द्यायची गरज नाही। दुसरी बाजूसुद्धा 3-4 मिनटं शिजली की काढून घ्यायचं। कोणाला जास्त कुरकुरीत आवडत असेल तर कमी गॅसवरच मिनिटभर अजून शेका। वरून खुसखुशीत व आतून असे मस्त मऊ मुगाचे आप्पे तयार। ह्याच्यापेक्षा जास्त जाळीदार आवडत असतील तर इनो घाला, मग आतून जास्त फुलतात। आप्पे पात्र नसेल तर ह्याचेच तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता। खोबऱ्याची चटणी, दही, सॉस कशासोबतही खाऊ शकता, मस्त लागतात। नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा।